गेलो पण पोरांचे गेम्स चालू आहेत त्याच्यामध्ये आपण काय ना काहीतरी होतच असतं दरवेळेस. तेवढे फुटकेत की आम्ही आलोय काय. एव्हरीवन, कसे तुम्ही सगळं मस्त आहेत ना. डे 2 ऑफ मावशीकडचा लेटच सुरू केलाय. उठले तर सकाळी लवकरच पण आत्ता सुरू केलाय. आणि पोरं गेलेत क्लासला, त्यांची आज आहे पार्टी. चला, आणि आम्ही आता नाश्ता करतोय, ब्रेड पिझ्झा. पिऊ चाललोय पोरांना का 12 वाजले तरी अजून पोरं काय आले, मग आम्ही त्यांनाच घ्यायला चाललोय. चलो तर गेलो पण पोरांचे गेम्स चालू आहेत आणि त्यांना आईस्क्रीम पार्टी आहे. मग आम्ही चाललोय आता परत रिटर्न घरी. क्लासमधून चालली मग झोपली. पिऊ तुझं काय चालू आहे? पण आरोईचं पुस्तक घेतलंय वाचायला. बस परत एकदम जास्त वाढणार. माझी घे आरोई. 1 hour later. आणि हा काय ग्लास आणि हा तेल आहे. त्याच्यामध्ये आपण ग्लासमध्ये नाही टाकू आणि हे बघा टोप ते आपण शिजून ठेवू. कांदा कुठे? हा चटणी करू मिक्सर. A few moments later. वाजलेत 4:30. आम्ही मस्त बसलेलो. शूट तर काही केलं नाही आहे. यांचं फालतूगिरी चाललेली, नुसते मस्त्या करत होते. आणि आरोही कॉमेडी करत होती फुल. पिऊची भांडी घेऊन. आता कुठे चाललोय आरोही आपण? दिवसापासून खायचे होते म्हणून तेच चाललोय. केले आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये, कारण का नंतर तर मी काही शूट केलं नाही. कारण आम्ही आवडावं या ठिकाणा घेऊन चाललोय साईबाबाच्या मंदिरात. शेवटचा गुरुवार आहे या वर्षी. तुम्हाला ते मंदिर माहितीच असेल. लास्ट टाइम पण आरोही आणि मी गेलेलो त्याच मंदिरात आम्ही चाललो. आहे दर्शन बाबांचं. मला आरती पण भेटली म्हणून खूप छान वाटते. आणि आरोहीने घातले शूज तरी टाइमपास. आणि ह्यांची आरती चालू असताना एवढी फालतूची मस्ती चालू होती ना. यांची घरी जाऊन चांगलीच काढणार आहे मी. हिने शूज घातले तर टाइमपास घरी. आणि काय घेणार नाही असं तर होणार नाही. प्रिन्स असेल तर काहीतरी घेऊच ना. मला आरोही पिऊने बघा काय पिऊ काय घातलंय तू? आयफोन घेऊन आले. त्यामध्ये काय नळ्यात बारक्या आणि नळ्या घेऊन आले. भांडणं चालू त्यांची. मी निघालोय मोनाला जायला आणि थांबले गाडी. अरे ते तोंडावर हात का ठेवलाय? टन घरी चाललोय. गाडी पण असायला येते. आम्ही जेव्हा पण निघतो तेव्हा काय ना काहीतरी होतच असतं दरवेळेस. चला घरी जाऊ. प्रिन्सला खूपच प्रश्न पडले, घरी जायचं का, असंच जायचं का, तसंच जायचं का. उचापत्या करतच चालतोय तो रस्त्यात. पण खूप डेंजर आहे माणूस. परत निघालोय बाहेर जायला. आता थांबलं नाही कोण. एक नशिबाज एवढे फुटकेत उठाले रे देवा, उठाले रे बाबा. की आम्ही आलोय खायला पण मोमोज पद्धत आणि चायनीज खायचं तर ते पण संपलंय. तरी मी आरोहीला बोलली तू नसगंडी लागू नको. झालं आरोही तुझ्या मनासारखं. मामा आता काय करायचंय?
आता काय आपल्याला तर तिकडेच जायला लागेल. आणि आता आम्ही आमच्या इथे तिथेच खायला आलो. असं होता मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.